नचिकेत तू, अरे काय करतोस नचिकेत, सोड. मी तुला सोडणार नाहीये सई. खूप दिवसात माझी सई मला भेटली नाही ना, म्हणून मग आता कुकलाच हक करतोय माझ्या. अच्छा. पण हे सईला कळलं तर? कळू दे. तसंही मला एक कुकच जास्त आवडायला लागली. हो का? सई ना वेडी आहे नचिकेत खूप. तिला माहित असतं ना की हा मुलगा असा आहे, तर या मुलाच्या प्रेमातच पडली नसते. अरे नचिकेत काय करतोस तू? हेल्प करतोय माझ्या कुकला. तिचे हात खराब होते ना. नचिकेत अरे काय झालंय तुला, आज असा का वागतोय? सांगू? डिटेल मध्ये सांगू? गप्पा बस नचिकेत, सोड, मला काम करू दे. मी नाही सोडणार. अरे विराट का नचिकेत तू, सोड. नाही. अरे काय ग, काय झालं, काय चाललंय? ते साखरेची वाटी पडली माझ्याकडून चुकून. Mac, what are you doing here? मी पाणी पाणी प्यायला आलो. झाली बासुंदी? हो. गुड. मग चल बाहेर घेऊन चल, आपण डब्यात भरूया. मीना's driver will be here any moment. So let's just hurry up. Come on. हो हो चालेल. Mac, just come here with me. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. पन्नास वर्ष झाली लग्नाला, पण तुमची ही सवय काही अजून गेली नाही. तुमच्या हातची मेथीची आमटी खायला नशीब लागतं हो. ती मेथीची आमटी अशी उकळत असताना तिचा दरवळणारा असा वास मनात साठवून ठेवायचा आणि नंतर यथेच्छ असा ताव मारायचा त्याच्यावर. 50 वर्षात काहीही बदललेलं नाहीये. तुमच्या हातची चवही नाही आणि तो त्या आमटीचा येणारा वासही नाही. याला म्हणतात अस्सल भारतीय संस्कार. म्हणजे घरातल्या स्त्रिया आवडीनं सगळं करतात आणि पुरुषांना खाऊ घालतात, त्यांना समाधान मिळतं. नाही तर ते कांगारू. आलात का मूळ पदावर? त्यांनी काय केलं आता? या आप्पा केतकरचं तो काय वाकड करू शकणार आहे? हो, त्याने एक बाई ठेवली कामाला. काय? मला संशय होताच, पण आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं त्या बाईला. तुम्ही त्या बाईला नचिकेतकडे काम करताना बघितलं? काम करताना नाही हो, त्या कांगारूच्या अंगणात व्यायाम करताना बघितलं मी. बासुंदी करायला पाठवलं होतं सईला आणि ही व्यायाम कुठे करत बसली? आता ही सई कुठून आली मध्येच? मी त्या कांगारूच्या कामवाली बद्दल बोलतोय. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही नचिकेतकडे काम करताना दुसऱ्याच एका बाईला बघितलं का? दुसरी म्हणजे त्या कांगारूनं कामाला 2 बायका ठेवलीत. मला काहीच माहित नाही बाई. मी आपल्या संसारात लक्ष देते, बाकीचं मला काहीच माहित नाही. का? पण मगाशी तुम्ही सई बासुंदी करणार होती असं म्हणालात ना? आप्पांना आवडते म्हणून बासुंदी करूया एकदा असं म्हणाली सई. मग आजच करा, अशी आठवून घट्ट करा. वा, बासुंदी म्हणजे अगदी स्वर्गसुख असतं, स्वर्गसुख. हो. अहो, जरा चव घेऊन बघता का? हो द्या ना बघू. अहो काय हे?
Wow. Sai, this basundi is simply out of this world. It is bliss. कमाल केलीस तू. सई, प्लीज नाही म्हणू नकोस. अहो नको मला. प्लीज. इतकी सुंदर बासुंदी केल्याबद्दल मी हे आधीही बोलले, पुन्हा एकदा बोलते, यू आर अन अमेझिंग कुक. खरंच दिल खुश कर दिया. आता मला याची रेसिपी आणि तुझ्या सिक्रेट टिप्स हव्यात. हो हो. ओके. बरं, तो ड्रायव्हर येईल, हे सगळे डबे गाडीत ठेवशील? हो चालेल ना. हो. सई, काल संध्याकाळी तू कुठे होतीस? ठेव ठेव ते. काल संध्याकाळी कुठे होतीस तू? काल संध्याकाळी. हा. हो, मी काल संध्याकाळी गोखल्यांकडे गेले होते, स्वयंपाक करत होते तिथे. आणि तुझी आजी? आजी आजी मला नाही माहित. आजी. आर यू शुअर की तू काल संध्याकाळी तुझ्या आजी बरोबर ड्रेसअप होऊन नटून थटून कुठेतरी जात होतीस आणि तुझी ती काकू पण तुझ्या बरोबर होती? मॉम कम ऑन, डोंट बी अ डिटेक्टिव्ह नाउ. ती कुठे जाणार ना रेडी होऊन? ऍक्च्युली यू आर राईट. मे बी आय जस्ट गॉट कन्फ्युज्ड. अरे हो, बरं झालं, मी सांगायचंच विसरले. आर बुकिंग्स आर कन्फर्म्ड. कसले बुकिंग्स? फ्लाइट बुकिंग्स. डे आफ्टर टुमॉरो वी आर फ्लाइंग टू सिडनी, राईट? परवा चाललोय आपण. मी आलेच. हा, तुला काय झालं अचानक? मला आता आठवलं, मला माझ्या आजोबांना वैद्यांकडे घेऊन जायचंय. त्यांना बरं वाटत नाहीये. मी आलेच. हा, मी 1 तासात येते. मी पण स्ट्रेंज गर्ल, ही कधी कधी खूप वियर्ड बिहेव करते, असं नाही वाटत तुला? एनिवे, चल तू पण उठ आणि पटापट पॅकिंग करायला लाग. तुला पॅकिंगला खूप वेळ लागतो. मॉम, वी कॅनॉट गो. इट्स नॉट पॉसिबल. का? बिकॉज आय एम इन लव्ह. व्हॉट? अगं वेडाबाई, असा कसा तो तुला सोडून जाईल परत? हा, रडू नकोस बरं. रडू नको तर काय करू मी आजी? त्याच्या आईने सिडनीची तिकीटं सुद्धा काढली आहेत. तो चाललाय ग परत. अगं मला नाही वाटत असं तो परत जाईल म्हणून. मला ना इथे मोलकरीण करून ठेवलंय आणि स्वतः तिथे जाऊन एखाद्या उघड्या वगड्या फिरंगी मुलीशी लग्न करेल बघ तू. आणि मी इथे लोकांची धुणी भांडी केर कचरा सगळं करत बसते. अगं इथे नाही, तिथे तो तुला हे करायला लावेल. आजी मस्करी सुचतीये तुला आजी. अगं मस्करी नाही बाळा, पण असं काहीही होणार नाही असं मला म्हणायचंय. पण नचिकेतची आई तर. त्याची आई म्हणाली जाऊया. नचिकेत काय म्हणाला का? पण तो नको जाऊया असंही नाही म्हणाला ना ग आजी. एकतर त्याच्या आई समोर त्याचं काहीच चालत नाही. त्याची आई ना त्याला काही बोलूच देत नाही. मी मोलकरीण नाहीये हे सांगायची अजून त्याला संधी मिळाली नाहीये म्हणजे बघ तू. सांगेल का तो? अगं वेळ कुठे आपल्याकडे? आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे नचिकेत कधी सांगणार? सिडनीचं विमान उडाल्यावर. तो बरोबर योग्य वेळ बघून बोलेल बघ आईशी. तू अजून नीट ओळखलंच नाहीयेस त्याला. पण ती योग्य वेळ कधी येणार आहे काय माहित. येणार. पण आधी बासुंदी कशी झाली होती ते तर सांग. छान झाली होती, आवडली त्यांना. बघ, आवडली ना? बासुंदी आवडली म्हणजे तू पण आवडणार, कारण तू पण तशीच गोड आहेस. पण आजी मी खरंच आवडेन ना ग त्यांना, कारण त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाहीये ग. अगं का नाही आवडणार? तुमचं दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे ना. तू पण जाशील बघ सिडनीला त्यांच्या बरोबर. काहीतरीच काय आजी, एवढ्या लवकर कसं शक्य आहे हे? अगं त्या वरच्यानी मनावर घेतलं ना
की एका दिवसातही होतात लग्न. योग जुळून आले की सगळं जुळून येतं. Stop it. आय एम नॉट किडिंग. तिच्यावर प्रेम आहे, तिला सोडून असं सडनली सिडनीला नाही येऊ शकत मी. झालं तुझं, जा आता जाऊन पॅकिंग करायला सुरुवात कर. मॉम, कुठल्या लँग्वेज मध्ये सांगू म्हणजे कन्व्हिन्स होशील तू? सिरियस आहेस? आय मीन, इज देयर रिअली अ गर्ल इन युअर लाईफ? कोण आहे? इंडियन आहे का ऑस्ट्रेलियन आहे? इंडियनच आहे, इनफॅक्ट पार्ल्याचीच आहे. हो गॉड नॅक, हाऊ कॅन यू फॉल फॉर अ इंडियन गर्ल? आता आवडली मॉम, व्हॉट कॅन आय डू? तरी मी तुला सांगितलं होतं, आय हॅड वॉर्न्ड यू की या इंडियन मुली NRIच्या गळ्यात पडतात, त्यांना फसवतात. यू शुडंट हॅव डन दिस. आणि तरी सुद्धा तू ही स्टुपिडिटी केलीस. मॉम, ती तशी नाहीये. आणि FYI, आय फेल फॉर हर फर्स्ट. आता तू असंच बोलणार, तुझ्याकडे ऑप्शन काय आहे दुसरं? पण आहे कोणती मुलगी, कुठे राहते, काय करते, किती शिकले, हाऊ इज हर फॅमिली, वेअर डज शी बिलॉंग, तिचं नाव तरी सांग मला. हो, रिलॅक्स रिलॅक्स, हॅव सम पेशन्स. सांगणार ना. कधी सांगणार आहेस? ऍट द राईट टाइम. अँड वेन इज दिस राईट टाइम गोइंग टू अराइव्ह? लवकरच. का करतोस असं? व्हॉट इज द पॉइंट इन हायडिंग हर नेम? मॉम, अ बिट ऑफ सस्पेन्स इज गुड फॉर हेल्थ, इट्स गुड फॉर हार्ट. आणि सांगेन ना मी, रिलॅक्स. फॉर नाव यू जस्ट नीड टू नो की आपण लगेच सिडनीला जात नाही आहोत. गॉड, मी रवीला काय सांगू? कम ऑन, डॅडला पटवणं इट्स अ 1 minute जॉब फॉर अस. सो तू तिला भेटणार आहेस. आय होप तुला ती आवडेल आणि मग आपण डिसिजन घेऊ आणि मग पाहिजे तर आपण जाऊ ना सिडनीला. नायक, मला एक गोष्ट ऑनेस्टली सांग, आर यू रिअली सिरियस अबाउट ऑल दिस? येस, आय एम रिअली सिरियस. ओके फाईन, मी आपली तिकीट्स कॅन्सल करते. आता तुझ्या त्या गर्लफ्रेंडला भेटून मगच जायचं सिडनीला. येस, यू आर द बेस्ट. कॉफी पिढा. काय सांगतोस नचिकेत? खरंच तू तुझ्या आईला आपल्याबद्दल सांगून टाकलंस? या, आय टोल्ड हर की आय लव्ह अ गर्ल आणि तिला सोडून मी असं सिडनीला नाही येऊ शकत. वा, बरं झालं. म्हणजे काय म्हणाले आई? मी त्यांना पसंत आहे ना नचिकेत, मी त्यांची मोलकरीण नाहीये तर होणारी सून आहे हे कळल्यावर काय म्हणाल्या त्या? बघ मला ना त्यांची. एक मिनिट. मी काय सांगतो ते ऐकून घ्या आधी. बोल ना लवकर, तू सांगतच नाहीयेस. नाही, मी तिला एवढंच बोललोय की आय लव्ह अ गर्ल. तिचं नाव काय ते नाही बोललो. काय? पण का असं? तू कधी सांगणार आहेस की मी मोलकरीण नाहीये म्हणून? जस्ट थिंक अबाउट इट. सही, शी थिंक्स युअर अ कुक. आता मी सडनली तिला सांगितलं की तू कुक नाही, माझी गर्लफ्रेंड आहेस, तिची होणारी सून आहेस, हाऊ विल शी फील? आय नीड सम टाइम टू टेल हर. पण असं किती दिवस अजून मोलकरीण म्हणून राहावं लागणार आहे मला? फ्यू मोर डेज. नचिकेत, तू ना सगळा गोंधळ घालून ठेवलास. मी हो. मी नाही गोंधळ तू घातलाय. आता सगळं स्टेप बाय स्टेप हळूहळू सांगावं लागणार मला तिला. नचिकेत, अरे त्याला अजून किती वेळ जाईल? आधी तू वेळ घेतला ना, आता मला घेऊ दे. अँड डोंट वरी, मी तिला ऍट द राईट टाइम सगळं सांगेन. पण नचिकेत, मला भीती वाटते रे. तुझ्या आईला आवडेल ना मी? आधीच माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालाय त्यांच्या मनात. सही, रिलॅक्स, तो क्लिअर करू आपण. हो नचिकेत, पण त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाहीये. त्यात हे सगळे गोंधळ कसं होईल रे आपलं? सही, डोंट वरी, जे होईल ते चांगलंच होईल. हा, आलो आलो आलो. काय? नचिकेत देशपांडेसाठी कुरिअर आहे. हा, द्या. सही करा. उघडून बघतो. आपल्या भाईचंच तर आहे, काय बोलणार पण नाही. बघूया. आई शपथ, आपले हिरो हिरोईन फिरायला गेले होते तेव्हाचे फोटो एक नंबर दिसतायत. डिग्स, सत्यानाश. अरे अरे काय करतोयस? हे नीट ठेव सगळं. हे काय? हाऊ कॅन यू डू दिस? तू उडी मारून कसा काय येऊ शकतोस? आणि मी इथे उभी आहे आणि तू माझ्या समोर सोफ्यावर बसलायस. उठ.
मराठी कळत नाही का? हे बघ, हे विसरू नकोस की तू इथला केअर टेकर आहेस. ओके, जस्ट गेट अप. ऐक, काय झालं? कळ आली. अरे पोटरीत. काय? तुला नेमकी आत्ताच कळ आली? बघ, डोंट लाय. ओके, आणि ते काहीही असलं तरी तू असा पाय वर घेऊन माझ्या समोर नाही बसायचंस, कळलं? उठ. तुला मराठी कळत नाहीये का? मी तुला नोकरीवरून काढून टाकी ना. What's going on? हा बघ ना कसं करतोय. सी द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर फ्रेंडली बिहेवियर. मी ह्याला मगाच पासून सांगते उठ म्हणून, हा उठतच नाहीये. Let me try. Come on, guys, get up. बघतोयस तू? मी तुला सांगते मी त्याला नोकरीवरून काढून टाकीन. Next, your job is on the line. Work ती चिल्ली. Come on, get up. So shameless. एक मिनिट. Come on, get up. Get up. Dad, what are you doing? Get up. Just stop it. हे काय आहे? काय चाललंय तुमचं? काय लपवतोयस तू? पाल. काय? कुठे कुठे पाल? हे काय? मला इथे कुठेही पाल दिसलेली नाहीये. गेली. पाल गेली. हो का? आताच गेली रांगत रांगत. मग आता तूही जा. रांगत रांगत. शट अप. यू आर फायर्ड. काय असं काय बिहेव करतो मॉम समोर? ओ गॉड. अरे भाई, मागासपासून हेच तर लपवत होतो. थँक गॉड हे फोटोज मॉमने नाही पाहिले, अदरवाइज प्रॉब्लेम झाला असता. आणि माझी नोकरी गेली असती तर? नाही गेली रे, रिलॅक्स. ती रागात बोलली. काय चाललंय तुमचं? नाही, तुम्ही असे चिकटून का बसलायत? असंच असंच. हे बघ ना, तू इंडियात जेव्हापासून आलायस ना, तुझं डोकं फिरलंय. गणपती बाप्पा. मोरया. काय? गणपती बाप्पा. मोरया. मावशी, मोठ्या मोठ्या स्पांना मागे टाकलं ना तुम्ही या हेड मसाजमुळे. ते काय असतं? स्पा म्हणजे ब्युटी पार्लर. हो का? आपला तर काही संबंधच नाही. नात आणि आजीच्या हातात जादू आहे, मान्य करायलाच हवं. नातीची स्वयंपाकात दिसते आणि तुमची या मसाज मध्ये. वा वा, मला लहानपणची आठवण झाली. माझी आई असाच मसाज करून द्यायची मला. तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली? म्हणजे खरंच मनापासून आवडलेली दिसते तुम्हाला मालिश. हो, खरंच खूप आवडलं. बाय द वे, तुमचे हस्बंड म्हणजे मिस्टर कसे आहेत? बरी आहे. डॉक्टर काय म्हणाले? अहो, ते गेले तर काय म्हणतील ना डॉक्टर. पण सई तर म्हणाली ती घेऊन गेली म्हणून त्यांना. अच्छा, असं म्हणाली का ती? हो. अहो, हे रोजच आहे हो. म्हणजे अट्टल पिणाऱ्याला न्यावंच लागतं ना. सतत काहीतरी कुरबुरी चालूच असतात. नशिबाचे भोग हो, दुसरं काय. पण सई सगळं करते हा यांचं. गुणाची आहे तुमची नात. नाहीतर हा आमचा नचिकेत त्यांनी काय केलं? प्रेमात पडलाय म्हणे कुठल्या तरी मुलीच्या इथे इंडियात. अरे वा. अरे वा, काय खुश होण्यासारखं काय आहे यार? काय माहिती ती मुलगी कोण आहे, कुठली आहे, कशी आहे. आणि मी वेड्यासारखी तिथे सिडनीमध्ये 4 मुली शॉर्टलिस्ट करून आले त्याच्यासाठी. अहो, पण ह्या मुलीला भेटून बघा तुम्ही एकदा, नक्की आवडेल तुम्हाला. तुम्ही एवढं खात्रीने कसं काय म्हणताय? म्हणजे अनुभवाने सांगते हो. साहेबांची निवड कधीच चुकणार नाही. तुमचे संस्कार आहेत ना शेवटी. आय होप सो. नाही, संस्कार वगैरे बरोबर आहे, पण ती मुलगी चांगली असायला हवी. आहेच अहो, म्हणजे असेलच हो. बाईसाहेब,
तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू? काय मावशी, इतका सुंदर हेड मसाज दिल्यावर मी काय रागवणार तुमच्यावर? विचारा बिंदास. नाही म्हणजे परदेशात मंगळसूत्र घालत नाही म्हणतात, म्हणजे तुम्ही पण घालत नाही, पण मोठ्या साहेबांना चालतं का हे सगळं? रवी खूप ब्रॉड माइंडेड. रवी म्हणजे माझा नवरा. आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी मंगळसूत्र घालत नाही म्हणून? हे बघा. अगो बाई, असं हातात पण घालतात, मला माहितच नव्हतं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या जग न पाहिलेल्या लोकांना माहितीच नसतात, पण अर्थात त्यांची काही चूक नाही म्हणत यात. इथे तर लग्न झाल्यावर एकदा गळ्यात घातलं ना मंगळसूत्र की मेल्यावरच काढतात गळ्यातून. नाही, पण आता मुंबईत तरी कुठे घालतात सगळेजण मंगळसूत्र? म्हणा मी निदान हातात तरी घालते. पण हे म्हणजे अगदी नवऱ्याला मुठीत ठेवल्यासारखं आहे नाही? काय मावशी,